मणेरमळा खून प्रकरणी अवघ्या काही तासांत 2 आरोपी जेरबंद. स्थानिक गुन्हे शाखेची शिताफीची कारवाई. मणेरमळा परिसरातील रिक्षा चालकाच्या खून प्रकरणाचा अवघ्या काही तासांत छडा लावत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने 2 आरोपींना अटक केली आहे. यश दीपक दोरकर व 21 राहणार यादववाडी मणेरमळा उचगाव व अमित खुदबुद्दीन आयनापुरे वय 22 राहणार शाहू कॉलनी विक्रमनगर कोल्हापूर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की 8 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजल्यापासून ते 9 मार्च 2026 रोजी सकाळी 9:30 वाजण्याच्या दरम्यान मणेरमळा तालुका करवीर येथील यादववाडी रोडवरील हनुमान तरुण मंडळाच्या पाठीमागे इरफान मणेर यांच्या घराच्या संरक्षण भिंतीलगत ही घटना घडली. अर्चना प्रशांत पंडित सध्या राहणार उजळाईवाडी तालुका करवीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्यांच्या पती प्रशांत बाबूराव पंडित मूळ राहणार महालक्ष्मीनगर संभाजी चौक मणेरमळा यांचा अज्ञात व्यक्तींनी दगडाने ठेचून खून केल्याचा गुन्हा गांधीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता. या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे शाखेला तात्काळ आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे व पथकातील कर्मचाऱ्यांनी तपास सुरू केला. दरम्यान पोलीस अंमलदार वैभव पाटील व विशाल खराडे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार आरोपी भारती विद्यापीठाकडे जाणाऱ्या रस्त्यावर उजळाईवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून प्रशांत पंडित यांनी शिवीगाळ केल्याने वाद झाला आणि रागाच्या भरात मारहाण करून त्यांच्या डोक्यात दगड घालून खून केल्याचं त्यांनी सांगितले. पुढील तपासासाठी दोन्ही आरोपींना गांधीनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. चॅनेलला सबस्क्राइब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन